शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। औदुम्बरः कल्पवृक्षः कामधनुष्य संगमः चिंतामणि गुरुरोह पादुलो नुत्रे कृते जनार्दनो दैवहृदयार्गुणनः द्वापारे रामकृष्णोचो कल्लो श्रीपादवल्लभः। अण्णुगुडी ब्रह्मांडायक श्री नृसिंह महाराज की जय। अण्णुगुडी ब्रह्मांडायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी भगवान श्री गुरु दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय। स्वामी नाथांची जी गुरु परंपरा आहे त्याचं थोडक्यात स्मरण केलं। श्री गुरु दत्तात्रेय जनार्दन स्वामी आणि नाथ। मागच्या त्यावेळेस आपण डायरेक्ट नाथांच्या अभ्यासाला सुरुवात केली होती आणि त्यामुळे काही दिवस आपले इथले अनुभव सांगायचे राहून गेले होते आणि मग एकदम 30-32 अनुभव गेल्या खेपेला घाईघाई सांगितले। त्याच्याऐवजी आपले जेवढे महत्त्वाचे आहेत तेवढे सांगत जाईल, कारण मग पुढे सगळं राहून जातं। त्रिवेदी नावाची मुलगी मागच्या गुरुवारी या ठिकाणी आली होती। लक्ष्मीपूजनला तिने बिचारीने आपले सगळे दागिने पूजेच्या वेळेस काढले होते आणि सगळे दागिने हरवले। मग गुरुवारी त्यांनी इथे विचारलं, तिला 3 दिवस पोथी वाचायला सांगितली होती आणि 3 दिवस पोथी वाचून झाली, ती इथे आली पण तिने सांगितलं की दागिने काही सापडले नाहीत। म्हणलं कधी? कालच पोथी वाचून झाली म्हणजे तिसऱ्यांदा, म्हणजे 3 दिवस काल झाले, लास्टपासून फक्त एकदा वाचायची। आणि ती ओशा अर्थात स्वाभाविक आहे, एवढे दागिने गेल्यावर कोणालाही वाईट वाटणार। मग तिच्याबरोबर तिची आई बहीण आणि ती असे 3 जणी आल्या होत्या आणि म्हटलं आजपासून पुन्हा फक्त एकदा पोथी वाचन चालू ठेवा। त्याप्रमाणे ती इथे परत येऊन गेली आणि त्या दिवशी पुन्हा ती आली की सर्व दागिने मिळाले। पण त्यांनी ज्यावेळेस हा प्रश्न केला की काका, म्हणजे तो प्रश्न स्वामींना होता, 3 दिवस झाले नाही असं कसं? अर्थात 2 गोष्टी त्याच्यात की आपणही असा घाळपणा करू नये, स्वामींना आपण किती त्रास द्यायचा हाही विचार करा। आणि एखादं काम झालं नाही की प्रश्न असतो की अहो आमचं झालं नाही, तुम्ही सांगितलं आम्ही केलं, पोथी वाचन झालं आणि अजून दागिने सापडले नाही, म्हणजे स्वामींना असं थोडंसं वाटतच असेल अरे। पण शेवटी काय म्हणतात ना, देव हा नेहमी भक्तांची लाड पुरवत असतो। पण मलाही असं वाटतं की आपण देवाला किती त्रास द्यावा। जरी महाराजांच्या कृपेने शब्दानं शब्द खरा होत असला तरी आपली काही कर्तव्य आहेत की नाही, किंवा आपणही काहीतरी सद्विवेक बुद्धीने वागलं पाहिजे असं मला वाटतं। पण छान झालं त्यांचं काम झालं। नंतर आत्ताच यांनी अनुभव सांगितला, तुमचं नाव विसरलो मी। हां, दुरी, बहादुरी पैकी दुरी। तर त्यांनी अनुभव सांगितला, त्यांचे एक जवळचे रिलेटिव्ह आजारी होते, त्यांच्या 2 किडन्या फेल झाल्या होत्या, त्यांना हॉस्पिटलायझेशन होतं त्यांचं आणि डॉक्टरांनी सांगितलं घरी घेऊन जा, आता काही उपाय नाही। त्यामुळं ते खूप हवालदिल झाले घरचे सगळे, ते स्वतः। आणि त्यांनी मग आपली पोथी वाचून त्यांना विभूती दिली। आता 2 किडन्या फेल झालेल्या आणि डॉक्टरांनी काही उपाय नाही, आता घरी घेऊन जा। आणि थोडक्यात त्यांच्या बोलण्यावरून एकंदरीत असं आलं की यांचं आयुष्य आता काय राहिलेलं नाही, असंच ना तेव्हा ते सांगतात। असं डॉक्टरांनी स्पष्ट त्यांना सांगितलं। महाराजांची कृपा बघा, पोथी वाचून त्यांना विभूती दिली आणि ते आजही ठणठणीत ओके झालेले आहेत, किडनी वर्किंग आपोआप चालू आहे। मला अशा गोष्टी सांगतात, माझ्यासोबत डॉक्टर बसलेले असतात, आता काय उत्तर द्यायचं। पण
डॉक्टरांचे डॉक्टर आमच्या इथे बसलेले आहेत. त्यामुळं आमचे मेन डॉक्टर सगळी सूत्र हलवतात. अर्थात तेवढी आपली भक्ती पाहिजे, तेवढी आपली पात्रता पाहिजे, तेवढी आपली श्रद्धा पाहिजे. नाहीतर तुम्ही म्हणाला आम्ही 3दा काय 30 वेळा पोथी वाचू, नाही रे बाबा, 30 वेळा 300 वेळा वाचले तरी होणार नाही. तुमचं मन आधी शुद्ध व्हायला पाहिजे. मनाचं शुद्धीकरण झाल्यावर मग तुम्ही एक स्वामी नाम घेतलं ना, त्याला 100 माळा करायचं काय गरज नाही. नाहीतर काही जण इतका जप करतात, इतका जप करतात. माझा एक मित्र होता, नावासकट सांगतो, कांतीलाल थिटे नावाचा. बापूसाहेब थिटे जे आपल्या राज्याचे गृहमंत्री होते, त्यांचा सख्खा चुलत भाऊ. तर त्याच्या घरी जर कधी आम्ही गेलो ना, तर तो एवढा जप करायचा की त्या माळेच्या आवाजाने तो फ्लोर असा व्हायब्रेट व्हायचा. एवढ्या जोरात करायचा, म्हणजे केवढ्या जोरात तो माळ फिरवत असेल याचा विचार करायचा. आणि आता त्याची आध्यात्मिक प्रगती आहे नाही असं नाही, तो भाग नाही. आम्ही माझ्याबरोबर तो कैकदा मी असताना किंवा मी एकटा असताना तो कैकदा आमच्याबरोबर आळंदीच्या वारीला पण आलेला आहे. पण इतका तो जप करायचा, इतका जप करायचा की त्याला काही सुमारच नाही. जप करण्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, परंतु कुठल्याही याला काही एक पद्धत असते. उगाच एखादी गोष्ट उरकून टाकायची आणि मग पुन्हा थोडंसं वेगळ्या भाषेत सांगायचं तर फुशारकी मारायची. आम्ही 11 माळा जप केला. अरे तू काय देवावर उपकार केला का 11 माळा जप केला? जेवताना नाही म्हणत की मी 2 वाट्या श्रीखंड खाल्लं बरं का, आणि खरं एकच खायला पाहिजे होती पण 1 वाटी जास्त खाल्ली, असं नाही म्हणत. मग ते जसं आहाराबद्दल वाटतं तसं देवाबद्दल का असं वाटतं मला काय कळत नाही. म्हणजे उरकून टाकलं अशी एक त्या मागची भावना असते, अशी भावना नसावी. आणि खरोखरीच भक्ती मार्गात या प्राथमिक गोष्टी आहेत की सदाचरण पाहिजे, सात्विक बुद्धी पाहिजे, सात्विक मन पाहिजे. आणि त्यासाठी मी काही जणांना आता परवा आमच्या बंटीला इथे अनेक लोक येतात पण सांगून गेलो. बंटी म्हणजे आमच्या वासू बाप्पाचा भाऊ, म्हणजे योगेशचा भाऊ. हा काय योगेशचा भाऊ असला, योगेशच्या भावाला सांगून टाकलं की बाबा रे आता तू शुद्ध शाकाहारी हो. तो असं म्हटल्यावर एकदम माझ्यापासून 10 फूट लांबच गेला. पण माझंही लक्ष होतं. मी पुन्हा त्याला जवळ हाक मारलं, त्याला पुन्हा एकाच वाक्यात सांगितलं. बिचाऱ्याने हे बंधन पाळायला सुरुवात केली आणि तो म्हणतो आता मला खरंच खूप बरं वाटतंय आणि असं शरीर शुद्ध झाल्यासारखं वाटतंय किंवा एक मन पवित्र झाल्यासारखं आता वाटायला लागलेलं आहे. ते स्वामी घडवत असतात. म्हणून आता आहाराविषयी बोलून गेलो तर सात्विक विचार येण्यासाठी आधी सात्विक आहार लागतो. समजा आपल्याला 50 मित्र असतील, त्या 50 पैकी जर 4 जर अपशब्द बोलणारे असतील ना, तर ते पहिल्यांदा आपल्याला येतं. मी इथे नाथांचं समजा सगळं अभ्यास करून काही विवेचन करत असेल, हे लक्षात राहणं जरासं अवघड जातं. परंतु एखादा मित्र जर शिवी देणार असेल तर शिवी आपलं पटकन तोंडात येते. ते संस्कार आपल्या जीवावर पहिल्यांदा होतात. तर हे अभ्यासपूर्ण या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतात. आणि हे करणं काही फारसं अवघड आहे असं नाही, सोपंच असतं. पण ते आपण आपल्या आचरणात आणावं लागतं. तर हे जसं एखाद्या मित्रामुळं घडू शकतं, मित्रामुळं आपल्या वाणीमध्ये फरक पडतो. किंवा माझं तर मत आहे उलटं व्हावं. असे जर आपले मित्र असतील तर आपल्या वाणीचा त्याच्यावर का परिणाम होऊ नये, त्याचा आपल्यावर एखादा अपशब्द बोलण्याचा परिणाम होण्यापेक्षा आपला त्याच्यावर झाला तर तो उद्या एखादा ग्रंथ काढून अभंग म्हणायला लागला तर असं का घडू नये. असं घडलं तर अति उत्तम आहे. पण त्यासाठी तेवढी आपली पात्रता पाहिजे की आपला प्रभाव आजूबाजूच्या लोकांवर पडून आजूबाजूची लोक सुधारली पाहिजे का त्यांचा प्रभाव आपल्यावर पडून आपण बिघडायला पाहिजे. असं न होता आपला प्रभाव त्यांच्यावर पडून चांगल्या गोष्टींनी वाईट गोष्टीवर मात करून त्यापेक्षा पुढे जायला पाहिजे. आणि हे जसं साधं उदाहरण आहे, 4 मित्रांमधलं उदाहरण आहे. मग कुठले फ्रेंड्स असो, मुलींचे असोत मुलांचे असो,
एखाद्या फ्रेंडचा आपल्या जर जीवनावर असा परिणाम होत असेल तर आहाराचा काय होत असेल? आता शास्त्रीय दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टी सिद्ध झालेल्या आहेत की सायंटिफिक रिझन्स आहेत सगळ्या गोष्टीला. तर सात्विक आहार जर असेल तरच तुमच्याकडून सात्विक विचार व्यक्त होतात, आणि सात्विक विचार जर झाले तर सात्विक आचार निर्माण होतात. म्हणजे आधी सात्विक आहार पाहिजे. सात्विक आहार झाला की आपोआप त्या सात्विक आहारामधून सात्विक विचार येतील, आणि सात्विक विचार आले तरच तुमची करणी जी आहे, तुमचं जे कर्म आहे ते सात्विक कर्म होईल. म्हणून हे सगळं एकमेकाला सलग असं लागू नये. यातली कुठली गोष्ट आपण सोडू शकत नाही, तोडू शकत नाही. तर या गोष्टी कायमच्या लक्षात ठेवायच्या, तर आपल्या जीवनात निश्चित काहीतरी बदल घडून आपण काहीतरी सन्मार्गाच्या मार्गाने जाऊ शकतो. अलीकडेच एका ठिकाणी वाचनात आलं की आपल्याकडे पहिल्यापासून जेवणामध्ये, दुपारच्या जेवणामध्ये, रात्रीच्या नाही, दुपारच्या जेवणामध्ये दह्याची वाटी असते. तर US मध्ये याबद्दल एक संशोधन झालं, US मध्ये झालं, आणि त्यांनी असं त्याच्यावरून सांगितलं की जर दह्याची वाटी रोजच्या जेवणात नियमित असेल तर हार्ट ट्रबल कुठल्याही प्रकारचे होत नाही. हे US वरून आलं ना की आपल्याला वाटतं वा वा छान. US म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, USA. तर मी पण तुमच्या बरोबर राहण्याचा प्रयत्न करत असतो नेहमी. US, UK असं म्हटल्यावर युनायटेड किंगडम, USA, स्टेट, हे लगेच स्टेट म्हणजे USA, US म्हणजे स्टेट, USA म्हणजे सुद्धा अमेरिका. हे सगळ्या गोष्टी तुम्ही जसं बोलाल तसं इकडं आम्ही बोलायचा प्रयत्न करत असतो. तर तिकडून जर इकडे आलं तर मग ते आपल्याला वाटतं वा वा, अमेरिकेने सांगितलं बरं का, कर्ड वापरलं म्हणजे दही वापरलं तर त्याने हार्ट ट्रबल होत नाही. अरे पण हे आपल्या भारतात किती प्राचीन काळापासून आहे, पण आपण हे विसरून जातो आणि भलत्याच गोष्टीच्या मागे पळ सुटतो. आणि तिकडून जर आलं तर मग आपल्याला वाटतं वा वा, मग हे बरोबर आहे. आपल्या इथल्या भारतीय आयुर्वेद शास्त्राने जर सांगितलं की हे असं असं पूर्णान्न आहे आणि असं असं आपण जेवण घ्यावं, तर ते आपल्याला नाही चालत. ते वाटतं हे कुठलं जुनं आहे, हे ह्याच्यात काही अर्थ नाही. मग ते आपला पिझ्झा हटच चांगला असं वाटतं. पण पिझ्झा हटमुळे किती त्रास होतात हे जर अमेरिकेतून कळणार नाही, कारण त्यांचीच आहेत ती सगळी हट्स. तर येत आहे का? अच्छा, डॉक्टर सांगतात त्यांच्याकडनं पण आता याचे आउटलेट येत आहेत की हे आरोग्याला हानिकारक असं आहे. तर हे तिकडून आल्यावर आपण ऐकण्यापेक्षा आपण आपलं शास्त्र खूप शुद्ध आहे. आपल्या पूर्वजांनी, आयुर्वेद शास्त्राने किंवा आपल्या धर्माने या गोष्टी फार हजारो नाही अगदी लाखो वर्षापूर्वी करून ठेवल्यात म्हणलं तरी चालेल. आणि त्याच परंपरा चालत आलेल्या आहेत, त्या आपण फक्त कॅरी फॉरवर्ड करायचं. त्यासाठी काही वेगळं करायचं असं नाही. आणि त्या शास्त्रशुद्ध आहेत, हे फक्त लक्षात ठेवायचं आणि पुढं जायचं. तर हे यांचे धुरींचे नातेवाईक मनोहर रगजी त्यांचं आडनाव, हे आता वास्कोला सुखरूप आहेत आणि ही सगळी महाराजांची लीला आहे. नंतर नंदकुमार हरकुन म्हणून आहे, त्यांना चालायला येत नव्हतं, महाराजांच्या कृपेने त्यांना आता चालायला लागलेलं आहे. शंतनू देवळे आहेत, त्यांना परमनंट जॉब मिळालेला आहे, त्यांना जॉब नव्हता. किरण टांगसाळे आहेत, त्यांना फ्लॅट मिळत नव्हता, तो इथे आल्यावर फ्लॅट त्यांचा झालेला आहे. नंतर देवीदास गिरे म्हणून आहेत, त्यांची 2 कामं होती. एक तर ते ICU मध्ये होते, स्वामींच्या कृपेने ते बरे होऊन बाहेरही आले, आणि त्यांनाही त्यांच्या घरात एक लग्न कार्य होणं आवश्यक होतं, तर तेही लग्न ठरलं. आणि शेवटचा एक अनुभव सांगतो, त्या मुलाचं मी नाव विसरलो, तो आला असेल तर मी त्याला ओळखेन चेहऱ्यावरून, तर त्याला आज नाव विचारून ठेवेन आणि पुढच्या गुरुवारी तुम्हाला नाव सांगेन. त्याला स्वामींच्या कृपेने असा किस्सा घडला की त्याला मी पाहिलं आणि पहिल्यांदा आधी विचारलं, कारण बाबा बालाजीला गेला होता का, कारण केश ओपन केलेलं होतं. तुला नाही काका, वडील गेले. म्हणलं ठीक आहे, कारण आजकाल दोन्हीकडे असं होतं. मग
पूर्वी असं काही पाहिलं तर आम्ही डायरेक्ट विचारतो, काय रे बाबा काय झालं, कोण गेलं? पण मग तो म्हणतो नाही नाही कोण गेलं नाही, बालाजीला गेलतो. आता उलट विचारायचं, मग अरे काय बालाजीला गेलता का? मग गेला असेल तर चांगलं, पण नसेल तर मग तो सांगतो नाही असं असं वेगळं. असे भाषा बदलावी लागते. मग तर तो मला असे वडील गेले, तर त्याचा अनुभव ऐकून मीच म्हणजे चित्त थरणारा एक अनुभव मला वाटला. तो खाली असेल कुठेतरी. त्यांनी असं सांगितलं की आई वडील आणि तो तिघेही इथे दर गुरुवारी रांगेतून दर्शनाला यायचे. रांगेतून यायचं हे महत्वाचं, कारण आजच सकाळी आपल्या वाडे कॉलेजचे प्रोफेसर रानडे वाड्या कॉलेजचे प्रोफेसर रानडे सरांनी सांगितलं की म्हणले ते जिना उतरून गेले होते, पुन्हा माघारी वळले आणि मला सांगितलं की काका 2 मिनिटं बोलू का? म्हणलं 2 मिनिटं काय 5 मिनिटं बोलवा ना, बसा म्हटलं. सर आहेत ते कॉलेज, सरांना आपण निश्चित आदरपूर्वक वागणूक दिली पाहिजे, भले ते आपल्यापेक्षा लहान असोत मोठे असो. तर त्यांना बसा म्हटलं आणि सांगा म्हटलं काय. तर ते म्हणाले आता मी खालच्या दरवाजातच रांग होती, फार रांग नव्हती, म्हणजे जिन्याच्या थोडी बाहेर आली होती खालच्या, आणि दर्शनाला रांगेत उभं होतं. दुसरे ग्रस्त घाईघाईत आले, आम्हाला बाजूला सरकवून डायरेक्ट उभं राहिले. इथे कोण उभे होते त्यांनाही सगळ्यांना बाजूला सरकवलं, एकदम स्वामींजवळ आले. तेवढ्यात त्यांना मोबाईल आला. मोबाईलवर अगदी सावकाश यथेच्छ म्हणजे पोट भरून मोबाईलवर त्यांचं बोलणं झालं. तोपर्यंत मागची लोक थांबून राहिली, मग दर्शन घेतलं आणि गेली. तर मी त्यांना उत्तर असं दिलं की इतके वर्ष इथे येणारी लोक आणि इतकं सांगून याच्या पलीकडं सांगण्याची आता माझी तर काही इच्छा राहिलेली नाही. मी या साध्या गोष्टीत किती अडकणार की अरे असं वागा तसं वागा, हे करू नका ते करू नका. त्याच्यातून माझं जे नामस्मरण आहे, माझे जे स्वामी आहेत, मला जे काही इप्सित आहे माझ्या डोळ्यासमोर ते राहील बाजूला. मग बाकीच्याच गोष्टी विनाकारण फावदाऱ्या करण्यात माझा आयुष्य मी कशाला खर्ची घालू. तुम्हाला एकदा 2दा 3दा 4 वेळा 10 वेळा 50 वेळा सांगितलं, बाद झालं आता. आणि येणारे लोकही सुज्ञ आहेत, कुणीही अडाणी नाही. तर तेवढ्याला अहो काका अडाणी परवडले म्हणजे काय, त्याला अडाणी माणसाचं मी नेहमी पाहतो. अडाणी आहेत पण समजा आपल्यापेक्षा जरा कमी शिकलेली किंवा साधी माणसं जर असतील तर ते खूप चांगली वागतात आणि खूप व्यवस्थित सगळं नियम पाळतात. पण ही आपली जी सॉफिस्टिकेटेड लोक आहेत ना, तीच असे वागतात, वेल एज्युकेटेड. तर तो माणूस म्हणजे असा वागला. म्हणलं सर आपण आता इकडे दुर्लक्ष करायचं, आपण स्वामींकडे लक्ष ठेवायचं, पण असं होऊ नये अशी माझी इच्छा आहे. पण असं होतं तर त्याला त्याने आपलं स्वयंशिस्तीने वागायला पाहिजे ना. आपणच आपली शिस्त नाही बाळगली तर काय करणार. तर आपणच ती शिस्त पाळली पाहिजे. परंतु काही लोकांना अशी एकदम सवय असते की नाही काका आमची ओळखीचे आहेत. माझ्या पुढे म्हणजे बायको समोर बसलेली आहे आणि ती पण तुम्हाला खाजगीच सांगेल, माझ्या पुढे बायको मुलगा आणि मुलगी सुद्धा नाही, सगळे सांग तुम्ही तसेच ती. जसा किरण योगेश आमचा कृष्णाप्पा वासोप्पा, मला आता त्यांची ओरिजिनल नावच मी विसरून गेलो. मला भुजंगा म्हणलं की मी पटकन सांगेन, पण नंतर आठवणार भुजंगा म्हणजे कोण, चेतन किंवा गोपाळ म्हणजे कोण, असं आता उलट होतं. गोपाळ म्हणजे राहुल असं उलट होतं. पण हेही चांगलं झालं, स्वामींच्या चरित्राशी मी समरस झालो. शिवबाई कोण म्हणलं तर काल असंच झालं. मी 4 वेळा हाक मारत होतो, अगं हे शिवबाई, पण म्हणलं शिवबाईचं खरं नाव काय? मग म्हणलं विजय इथं बसले नाही का, विजय. तर असं माझं झालं. पण हे फार चांगलं झालं. स्वामींच्या चरित्राशी मी जेवढा एकरूप होत जाईन तेवढा आनंद आहे. आमच्या अण्णा पूर्वीची गोष्ट सांगायची. तुकाराम महाराजांचा एक पिक्चर आपल्याकडे आलेला होता. पूर्वीची गोष्ट, जुन्या काळातली गोष्ट. आणि त्यात तुकारामांचा रोल विष्णुपंत पागे म्हणून करत होते. विष्णुपंत पागणीस म्हणून करत होते. तर आमच्या अण्णांनी असं सांगितलं की ते तुकारामांचा रोल करता करता कायम धोतर, पगडी आणि हातात चिपळे आणि विणा हे घेऊन ते आयुष्यात शेवटपर्यंत असेच राहील.
तेवढं त्या माणसाचं त्या खरंच ते विष्णुपंत पागणेसांना विठ्ठल सुद्धा परत घ्यायला आला असेल दुसऱ्यांदा की अरे हात धरून तुकारामच निघाला. खरंच साक्षात पांडुरंग त्यांना पुन्हा दुसऱ्यांदा घ्यायला आला असेल, एवढी भक्ती असावी लागते. तर थोडंफार मी जर या मुलांची नावं विसरून जर मुख्य पुजाऱ्याला आप्पा पुजारी म्हणून जर किरणला हाक मारली आणि त्याच्या जीवनाशी मी जर समरस झालो, डॉक्टरांना इस्रायली डॉक्टर जर म्हटलं तर आनंदच आहे. चेतनला भुजंगा म्हणलं, कृष्णप्पा वासोप्पा तर शेजारी शेजारी बसलेले, चोळप्पाची मुलं आहेत इथे, धोंडीबा आहे आमचा, सगळे इथं स्वामींच्या कृपेने जमलेले आहेत आणि त्या ह्याच्यात आनंद वाटत जातो. मग तो आनंद फार आगळा वेगळा असतो. तर हे याच्यावरून सांगत होतो. तर तो मुलगा खाली आलेला असेल आता. त्यांनी असं सांगितलं की आम्ही तिघेही दर्शनाला रांगेतून येतो याच्यावरून सांगितलं. अरे असं सांगा रानडे सरांचा किस्सा सांगितला आणि तो का सांगितला तर हा मुलगा म्हणाला की आम्ही तिघेही रांगेतनं येतो आणि माझ्या ओळखीचे सगळेच असतात, एकही जण असा नाही की जो मला परका आहे. जरी ओळखीचे असल्या तरी आम्ही सगळेजण घरातले सुद्धा रांगेतनं दर्शन घेतो. समीर सुद्धा जर त्या टोकाला चौकात जर रांग असेल ना तर त्या टोकाचा जाऊन उभा राहतो. त्याबरोबर हे आमचे बिचारे सेवेकरी पण समीर म्हणून त्याच्याबरोबर कंपनी म्हणून तेही रांगेत जातात. एकदा तर समीरचं जवळजवळ सगळं पुस्तक त्या रांगेतच वाचून झालं, वर आल्यावर बाकीचं राहिलेलं वाचलं. इतक्या वेळ त्याला रांगेत वेळ लागला. जावई म्हणून तो काही जावई थाटात इथे कधी आलेलं मी पाहिलं नाही आणि अशीच त्याची भावना कायम राहावी अशी स्वामींचरणी प्रार्थना. नाही तर जावयाचा थाट फार वेगळा असतो. नुकताच मी पाहिला आणि विसरलो, पण अशीही असतात लोक, तर असं होऊ नये. तर हा मुलगा असा ते तिघही यायचे आणि तो म्हणाला काका एकाएकी वडील एक्सपायर झाले आणि आम्ही खूप डिस्टर्ब झालो. अर्थात साहजिक आहे, अचानक वडील गेल्यावर बिचारे काय करणार. पुढचा त्यांनी किस्सा सांगितला की काका आत्ताच 4 दिवसापूर्वी 10वा झाला आणि त्यांनी कपड्याचं वर्णन केलं माझ्या. तो ड्रेस मी त्याविषयी घातलेला होता. तर म्हणले काका तुम्ही आणि काकू दोघेही सकाळीच घरी आला आम्हाला भेटायला 10व्याच्या दिवशी. आणि आई एकदम काकूंच्या गळ्यात पडली आणि रडायला लागली. आणि आईने काकूंना प्रश्न विचारला की काकू हे असं कसं काय घडलं. तिने हात केला की काकांना विचारा, मला काय विचारताय. म्हणून मग मी तुमच्याकडे आलो म्हणजे तो मुलगा आणि मी तुम्हाला विचारलं. तुम्ही मला 3च वाक्यांमध्ये इतकी सुंदर उत्तर दिलं की त्या क्षणाला म्हणले मी माझं रडणं थांबवलं. 10वाचा जो विधी आहे तो घाटावर जाऊन व्यवस्थित पार पडला आणि तुम्ही जी वाक्य सांगितली ती मी आईला सांगितली. आईलाही ते पटलं आणि आम्ही पुन्हा स्वामी भक्तीमध्ये आलो आणि हे दुःख जास्तीत जास्त हलकं करायचा आम्ही प्रयत्न केला. आता हे बघा तुम्ही, आम्ही इथे, आम्हाला त्यांचं घर माहीत नाही, नाव माहीत नाही, गाव माहीत नाही, पण स्वामी महाराज कसं करतात त्यांचं सांत्वन करायला आम्हाला दोघांनी महाराजांनी सकाळी घरी पाठवलं 10वा विधीचं कार्य होण्यापूर्वी. म्हणजे तुम्ही ह्याचा विचार करा की स्वामी महाराजांची केवढी आगाध लीला आहे, केवढी आगाध शक्ती आहे की आम्ही इथे, आम्हाला त्यांचं नाव माहीत नाही परंतु आम्ही त्यांच्या घरी जाऊन आलो आणि ते काय काय बोललो, काय काय झालं किंवा आमच्या अंगावरचे कपडे काय होते एवढं सांगतात. म्हणजे आजच्या काळामध्ये हा केवढा मोठा विलक्षण अनुभव आहे आणि याच्यापेक्षा आपल्याला आयुष्यात काय पाहिजे. हे असे जर अनुभव आले तर या अनुभवांच्या पुढे आपण काही नो कॉमेंट्स, फक्त हात जोडून नतमस्तक होणे एवढंच शिल्लक राहतं, दुसरं काही राहत नाही. नाथांच्या चरित्राकडे वळताना असं ठरवलंय की दर खेपेला एक अनुभव सांगायचा. का तर नाथांचं जीवन कळावं. पहिल्याच गुरुवारी नाथांचं संपूर्ण चरित्र की जे एका चिंतनामध्ये सांगणं अशक्य होतं, तरी पण स्वामी महाराजांच्या कृपेने ते एकाच चिंतनामध्ये संपूर्ण चरित्र सांगून झालं.
पण त्यातले काही बारकावे दर गुरुवारी सांगायचा प्रयत्न करणार आहे. एका गुरुवारी तुम्हाला पहिल्या नाथांनी गंगेत किती वेळा स्नान केलं, गंगा म्हणजे गोदावरी आणि कुठल्याही पाण्याला गंगा म्हणतात हे लक्षात ठेवा. म्हणजे पाण्याला किंमत गंगेची आहे हे लक्षात घ्या. उगाच आपला नळ सोडून बादा पाणी वाया घालवू नका, कारण आपण पुणेकर आहोत. पुणेकरांना हे आवर्जून सांगावं लागतं की पाणी कसं वापरावं. आता आमच्या पुण्यात सगळीकडे नळ सोडलेले, किती पाणी वाहून गेलं तरी आम्हाला फिकीर नाही त्याची. आणि जर त्याला खाली मीटर लावलं ना तर मला वाटतंय लाखो लिटर पाणी पुण्यातलं दररोज वेस्ट जातं, वेस्ट लाखो लिटर. आणि गेल्याच गुरुवारी सांगितलं की याच्यावर 100 गावं पाणी पिऊ शकतील, एवढं पाणी पुण्याचे लोक नुसतं वाया घालवतात. तर असं होऊ नये आणि म्हणून मुद्दाम सांगितलं की कुठल्याही पाण्याला गंगा म्हणतात. मग ते घरातला फुलपात्रामधलं पाणी असू देत, मुळावडीचं पाणी असू देत, गोदावरीचं असू देत, नंतर खरंच गंगेचं असू देत, तर गोदावरीला गंगा म्हणतात. तर अशा या गंगेत नाथांनी 100 वेळा स्नान केलं हे पहिल्या चिंतनामध्ये सांगितलं. नंतर याचंच विश्लेषण 100 वेळा स्नान का केलं हे दुसऱ्या गुरुवारी पुन्हा एकदा सांगितलं. तिसऱ्या गुरुवारी म्हणजे तुमच्या लक्षात आहे, माझ्या लक्षात आहे की नाही हे मी तुम्हाला उजळणी करून सांगतोय. तुमच्या लक्षात आहे कारण तुम्ही समोर बसलेला, तुम्ही लगेच परीक्षण करू शकाल. पण मी माझं परीक्षण करतो की माझ्या लक्षात आहे का. तिसऱ्या गुरुवारी मी तुम्हाला, पहिल्या गुरुवारी गंगेचं स्नान, दुसऱ्या गुरुवारी त्या स्नानाबद्दलचं विश्लेषण, तिसऱ्या गुरुवारी काशीवरून नाथ रामेश्वरला निघालेले आहेत आणि उन्हात तरफडणाऱ्या गाढवाला त्यांनी पाणी पाजलेलं आहे आणि ते आमच्या विष्णूला पोचलं बरं का. आणि ते महादेवालाही पोचलं. आता हरिहर भेट आहे उद्याच्याला, तर आमचे स्वामी काय डॉक्टर सुद्धा सहज बोलून गेले की आपले स्वामी म्हणजे हरी आहे तोच आणि हरही तोच, तर डॉक्टर बोलून गेले. तर असे आपले स्वामी महाराज आहेत. तर त्या गाढवाला, उन्हात जे गाढव तरफडत होतं अशा गाढवाला पाणी पाजलं आणि ते आमच्या भगवान विष्णूला पोचलं, महादेवालाही पोचलं, म्हणून हरिहर म्हटलं. हरिहरानं ते पाणी मिळालं म्हणून त्यांनी बाबा रे तू आता पुन्हा उलटा काशीला जाऊन पुन्हा ते गंगेचं पाणी आणून कावड घेऊन कावडीने ते रामेश्वरला घेऊन जायची काही गरज नाहीये, आम्हाला ते पाणी मिळालं. तर त्याच्यावर भूतदयावर आपण गेल्या वेळेस बोललेलो होतो. आज नाथांच्या चरित्रामध्ये एक घटना अशी घडली की देव हा आपल्यासाठी किती करतो त्याचा अनुभव. मदन शर्मा नावाचे एक ग्रस्त जे बहुतेक अमरावती भागात राहत होते, कुठल्या भागात राहत होते हे पुन्हा अभ्यास माझा झाल्यावर नंतर सांगेन, पण ते अमरावती भागात कुठेतरी राहत होते, म्हणजे महाराष्ट्रात राहत होते एवढं निश्चित. असे मदन शर्मा हे द्वारकेला गेले आणि त्यांची अशी तळमळ होती की माझ्या आयुष्यात मला भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घडावं. या तळमळीने ते तिथे भगवान कृष्णाची सेवा करत राहिले. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले. घरची लोक कासावीस झालेली असतील बिचाऱ्यांची की आपले मदनलाल गेले काशीला, सॉरी द्वारकेला, अजून परतले नाहीत. करता करता वर्ष झालं, करता करता 12 वर्ष झाली. सेवा कशी करावी लागते ते सांगतो. 12 वर्ष तपश्चर्या झाली तरीही भगवान श्रीकृष्ण त्यांना पावले नाहीत. काम काहीही नाही, फक्त भगवंताची आस, भगवंताचं दर्शन, ही तळमळ. आणि या एकाच तळमळीने ते तिथं राहिलेले होते. म्हणजे भगवंताचा धावा करण्या वाचून त्यांना दुसरं काही काम नव्हतं. हे का पुन्हा पुन्हा सांगतोय मी की 12 वर्ष एकाच ध्यासाने भगवंताचा ध्यास करत, त्याचा धावा करत, केवळ त्या दर्शनाची अपेक्षा ठेवून राहणं. म्हणजे बघा ना तुम्ही, सदोदित त्याच्यातच वेगळं असणं. आपण किती इन्स्टंट सगळं आपल्याला पाहिजे की काका पोथी वाचून झाली 3 दिवस, 3 तास सांगितलं, दागिने अजून नाही सापडले. अगं बाई कधी झाले? नाही आजच 3 दिवस पूर्ण झाले वाचून. मग अजून पुन्हा एकदा वाचा नाही का, कंटिन्युएशन ठेवा, मग अहो सापडले बरं का दागिने. अशी निष्ठा असावी, निष्ठा ही पूर्ण असावी.
आणि कायमची असावी. मग एखाद्या वेळेस आपलं काम झालं नाही झालं तरी ती असावी. काम झालं तर स्वामी आहेत आणि नाही झालं तर स्वामी नाही, असंही नसावं. भक्ती मार्ग हा पूर्ण वेगळा आहे. भक्ती मार्गात तुम्ही ती शुद्ध भक्ती या नात्यानेच करा ना. पाण्याचा घोट जर पिलात तर पाणी पिल्यावर, मागच्या खेपेला सांगितलं होतं, माझा मित्र जो भारत आहे त्यांनी मला सांगितलं, अरे बाबा ताण लागली तर पाणी पिऊ नको बरं का. म्हणलं काय रे. त्याला नाही, ताण लागली तर की आपण असं थोडा वेळ घालवायचा, अर्धा तास, 1 तास, 2 तास घालवायचे आणि नंतर एकच घोट पाणी पितात, खूप गोड लागतं म्हणला. असं हो म्हणला. मग मी हा प्रयोग केला आणि मग आमच्या भारताला सांगितलं. तो, मी त्याला भारता म्हणतो आणि तो मला गाड्या म्हणायचा. तर तोला गाड्या केला का रे तो प्रयोग. अरे केला ना भारता, तो प्रयोग केला आणि पाणी फारच गोड लागतं बाबा. तर तुम्ही तसा एखाद्या वेळेस थोडा वेळ करून बघा. एक ताण लागल्यावर मी नाही म्हणत 2 तास थांबा, अर्धा तास थांबून बघा आणि एकच पळीभर पाणी पिऊन बघा, चमचाभर किंवा एक गोडभर पाणी पिऊन बघा, खूप गोड पाणी लागतं. तर अशी त्याची गोडी ही फार न्यारी असते. मदन शर्मांचं सांगत होतो. तर हे मदन शर्मा असे 12 वर्ष द्वारकेला राहिले आणि एकच ध्यास भगवंताचा की भगवंताचं दर्शन व्हावं. पण ते दर्शन काही 12 वर्षात झालं नाही. आणि आपण इथं मात्र लगेच अपेक्षा करत असतो, यातून सांगत होतो. आपल्या अपेक्षा इन्स्टंट असतात, लगेच आपण अपेक्षा करतो, यातून सांगत होतो. आणि त्यांनी मात्र 12 वर्ष सातत्याने सेवा केली. शेवटी रुक्मिणीबाई त्यांना प्रसन्न झाल्या. रुक्मिणी प्रसन्न झाली आणि रुक्मिणी म्हणाले, अरे भक्ता, इथं तू द्वारकेत राहून का उपयोग नाही. मग त्यांनी साहजिक विचारला, मग नाथ म्हणजे भगवान कुठे आहेत. त्यांचे नाथ म्हणजे भगवान कुठे आहेत. त्याला ते आता महाराष्ट्रात म्हणे गोदातीरी पैठण नावाचं कुठेतरी गाव आहे, तिथंच राहिले जाऊन. त्याला किती वर्ष झाली. तर त्यांनी सांगितलं 12 वर्ष झाली तिकडे जाऊन राहिलेत. त्याला बरोबर आहे, आपण इथं 12 वर्ष सेवा करून काही उपयोग नाही, आपण खरं तिकडेच जायला पाहिजे. मग त्यांनी पत्ता विचारला. मग रुक्मिणीबाईंनी पण अंतर्ज्ञानाने पाहिलं आणि म्हणलं ते असं गोदावरी काठी पैठण नावाचं गाव आहे, तर तिथं तुम्ही जा, तिथे ते आहेत. पण त्याला तिथे म्हणजे काय रूपाने ते वावरतायत. त्याला तिथे जा तुम्ही, श्रीखंड नावाने ते वावरतायत. श्रीखंड त्यांचं नाव आहे. मग आमचे मदनलाल शर्मा हे द्वारकेवरून निघाले आणि दरमदल करीत 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 पैठणला येऊन पोचले. त्यावेळेचे प्रवास कसे जिकिरीचे, होंडाई नव्हती, सिटी नव्हती, काहीच नाही. आपले बिचारे आले पाय 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 आणि पैठणला आले आणि नाथांच्या घरी गेले. नाथांच्या घरी मागे तुम्हाला ही एकदा गोष्ट सांगितली की नाथांच्या घरी कायम 12 महिने दररोज जेवणावळी चालायची, दररोज पंगत. काय भाग्यवान माणूस असेल. आणि याच्यावर ही नाथांची गोष्ट सांगितली. आणि आमच्याकडे एक पाहुणा आला तर मुंबईला 15-15 मिनिटाला गाड्या असतात बरं का आता आमच्या पुण्यावर. अहो पेपर तुम्ही वाचलं नाहीत का. आमच्या जवळच एस टी स्टेशन जवळ आहे, इथून 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. दर 15 मिनिटाला गाडी की त्याने ओळखावं घ्या आता आपला कटपीस करायचा आपण. आणि बिचारा मग स्टेशनवर जातो आणि तिथं आपली समोर लस्सी दुकाने, आपला एक लस्सी घेतो. म्हणजे आम्ही नाही बरं का, तो प्रवासी, तो बिचारा प्रवासी लस्सी घेतो आणि आपला परत शिव कैलासची लस्सी घेतो मस्त. आणि परत आपला बिचारा, आमच्या ते काही असे बिचारे आहेत म्हणून सांगितलं. आणि बिचारा आपला परत बॅक टू पॅव्हेलियन मुंबईला परततो. तर तसं खडतर प्रवास करत हे नाथांकडे येतात आणि त्यांच्याकडे 12 महिने जेवण. तर ते आलेले त्यानंतर बसा जेवायला. त्याला जेवायला बसत नाही, मला इथं काम आहे म्हणले, मी
भगवान श्रीकृष्णांना भेटायला आले. म्हणले इथं श्रीकृष्ण नाही रे बाबा, हे देवघरात ती मूर्ती आहे बघ, म्हणले तिथं दर्शन घे. आपल्याला नाही असं नाही, मला रुक्मिणी मातेने सांगितलं अशा अशी तिथं नाथांच्या घरी राहतात. नाथ कोण? ते मीच नाथ. एकनाथ महाराज? ते हो मीच एकनाथ. म्हणले तुमचे गुरु जनार्दन स्वामी आहेत का? हो जनार्दन स्वामीच आहेत. आता हेच घर आणि हीच व्यक्ती. मग असं असताना असं कसं काय? यांनाच माहित नाही की कृष्ण आपल्या घरी राहतो. मग ते लिहावं श्रीखंड म्हणून तुमच्या घरात कोण आहे का? हा म्हणले तो पोरगा आहे माझ्याकडे कामाला, पण तू कुठे बाहेर गेलाय. अहो म्हणले ते साक्षात श्रीकृष्ण आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत. असं म्हटल्यावर नाथांचा बॅलन्स जातो आणि नाथ जवळच्याच एका खांबाला धरतात आणि त्यांना घोळ येते, चक्कर येते. अरे श्रीखंड म्हणजे श्रीकृष्ण, आणि तो 12 वर्ष माझ्याकडे सेवेला राहिला. नाथांच्या घरी त्यांनी सगळी पायखाना म्हणजे टॉयलेट, संडास साफ करण्यापासूनची कामं केलेली. साक्षात भगवान श्रीकृष्णाने संडास साफ करण्यापासून ते घरातली सगळी उठ्या पत्रावळ्या उचलण्यापर्यंत सगळी कामं या नाथांच्या घरी भगवान श्रीकृष्णाने केलेली. मग असं साक्षात जर विष्णूला, परमेश्वराला जर हे काम करावं लागलं तर काय आपण काय वागलो त्याच्याशी? त्या पोराला आपण काय काय कामं सांगितली आणि त्याही पोराने काय काय कामं केली, असं ह्या विचाराने त्यांना एकदम भोवळ येते. त्या जवळच्या खांबाला धरतात आणि लगेच घरातल्या नोकरांना, इतर लोकांना, मुलांना, त्यांच्या मुलाचं नाव हरिपंत होतं बरं का, हरीला वगैरे सगळ्यांना सांगतात की त्यांचा मुलगा जो हरी होता, हरिपंत, त्यांना पुढे म्हणायला लागले. हा 4 वेद संपन्न पुढे झाला आणि 4 वेद संपन्न झाल्यावर त्यांनी खूप प्रावीण्य मिळवलं. परंतु नाथांच्या आणि त्याच्या थोडासा फरक राहिला. नाथ हे आपलं संत वाङ्मय सगळ्यांसाठी उघडं करून ठेवणारे होते आणि हरिपंतांना असं वाटायला लागलं की हे जे 4 वेद आहेत, हे जे संत वाङ्मय आहे, हे आपल्यापुरतंच मर्यादित असावं असं नाथांना आणि हरिपंतांना हे जे वाटायचं, याच्यात जमीन आसमानाचा फरक निर्माण झाला. पण शेवटी नाथांनी हरिपंताला समजावून सांगितलं की बाबा रे, सर्व समाजाचा उद्धार व्हावा, सगळे सारखेच आहेत, या भावनेनं तू वाग आणि या भावनेने वागलास तर तुला परमेश्वर लवकर कळेल. आणि मग ते हरिपंतांना हळूहळू थोडं थोडं कळत जातं. परंतु नाथांना जे कळलं, नाथांना जो परमेश्वर कळला, तेवढा परमेश्वर हरिपंत हे नाथांपेक्षा सुद्धा वेद पारंगत असून, ज्ञानी असून त्यांना कळलं नाही. म्हणजे हरिपंतांच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर आपले वडील जे नाथ होते, एकनाथ महाराज होते, ते त्यांचं नॉलेज एवढं काही नव्हतं जेवढं हरिपंतांचं मुलाचं होतं. मुलाचं ज्ञान हे अफाट ज्ञान होतं. पण अफाट ज्ञान असून सुद्धा त्यांना परमेश्वर एवढा पाहू शकला नाही की जो नाथांना पावला. का? नाथांची भक्ती ही जरी साधीसुधी भक्ती असली हरिपंतांच्या दृष्टिकोनातून, तरी त्यांचं मन हे खूप विशाल होतं. त्या विशाल अंतःकरणामुळे त्यांना परमेश्वर पावला. तुम्ही जर आपली बुद्धी, आपले विचार जर कोते केले तर तुम्हाला परमेश्वर नाही भेटणार. पण तुमच्या समोर जर सगळा समाज आला आणि सगळा समाज हा एकसारखा वाटायला लागला तर परमेश्वर तुम्हाला लवकर भेटेल, लवकर पावेल, लवकर त्याच्याविषयी तुम्हाला आकलन येईल. जसं गाढवाला पाणी पाजलं तर ते विष्णूला पोचलं. त्याच्यापेक्षा वेगळं उदाहरण काय देतात? गाढवाला पाणी पाजून जर ते विष्णूला पोचत असेल तर माणसांबद्दल बोलायलाच नको. या जातीपाती तुम्ही आम्ही निर्माण केलेल्या आहेत. तुम्ही आम्ही या जातीपाती आणि धर्मांमध्ये अडकलेलो. काही वेळेस मग नायला म्हणून माझ्याकडे बोट करून मलाही माझ्याकडे बघावं लागतं अंतःकरणात, आणि मी कसा हेही तुम्हाला सांगावं लागतं. मला जर रस्त्यात जाताना चर्च लागलं ना तर मी त्याचं सॅल्यूट मारतो त्यांच्या पद्धतीने. कुठं दर्गा लागला तर त्यालाही नमस्कार करतो. हिंदूंचा असो, ख्रिश्चनांचा असो, मुस्लिमांचा असो, सगळे देव सारखे आहेत. साधी गोष्ट आयुष्यात जर लक्षात ठेवली, गॉड इज वन अँड गॉड इज एव्हरीवेअर, ही संपलं. आणि माणसातला देव तर आधी पाहायला शिकला पाहिजे. आमच्या स्वामी महाराजांचा खास क्लोज फ्रेंड हा नुरुद्दीन होता, नुरुद्दीन शेख.
हा स्वामींचा त्यावेळेचा समकालीन क्लोज फ्रेंड होता. मग स्वामी म्हणाले का तो मुस्लिम आहे आणि मी कोण आहे, मी साक्षात विष्णू आहे? नाही असं म्हणाले. त्यांची मैत्री होती, गाडी मैत्री होती. तर हे भेदभाव आपण निर्माण करतो. आणि सगळ्यात महत्वाचं की आपल्या धर्माचा जर आधार गीता पाहिली तर गीतेमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की कर्मानुसार जात ठरवली गेलेली आहे. तो काळ तसा होता की एखादा जर महाभारतातल्या युद्धाच्या वेळेस जरुरी पोटी वेळेनुसार जर त्यावेळेच्या मिलिटरीमध्ये योद्धा म्हणून जर दाखल झाला असेल तो त्यावेळेस क्षत्रिय झालेला होता. मग तो भले कुठल्याही जातीचा का असेना त्या काळात, पण तो तेव्हापासून क्षत्रिय. जो ज्ञान देत असेल तो ब्राह्मण, जो व्यापार करत असेल तो वैश्य, आणि जो इतर सामान्य कामं ज्याला करावी लागतात तो असेल तर तो शूद्र. आणि हे जर गीतेमध्ये सांगितलंय तर आपण विनाकारण जातींच्या भिंती समाजात उभ्या केल्या आणि त्या जातीतच आपण मेलो. आणि आपलं मायबाप सरकार आणि पुढारी राज्यकर्ते आणि सगळ्या पक्षाचे पुढारी सगळे पक्ष आले. मग तो काँग्रेस, भाजप, डावे उजवे कम्युनिस्ट दोन्ही, मग ते मार्क्सवादी असू देत ना तर कुठले असू देत, किंवा हे बहुजन समाज पार्टी, सगळे पक्ष घ्या, यांनी आपल्या देशामध्ये जातीवाद फार फोफावला. का तर त्यांना फायदा होता की ही मतं एक गठ्ठा यांची बरं का, ही मतं अमुक समाजाची, ही मतं तमुक समाजाची, आणि आमच्या समाजामध्ये भेद निर्माण केला. हे पापी लोक आहेत. ही पापी लोक आहेत ज्यांना परमेश्वर निश्चितपणे चांगली मोठी शिक्षा करेल की त्यांनी मानवामध्ये भेद पाडले. त्यांना वाटत असेल की आम्ही मतं मिळवली, आम्ही पुढारी झालो, आम्ही कॉर्पोरेटर झालो, मग मेयर झालो, मग आमदार झालो, खासदार झालो, अधिकुनिका झालो. पण हे पापी लोक आहेत. यांना देवाचं दार सुद्धा दिसणार नाही, खरंच दिसणार नाही. देव खूप लांब राहिला. आणि मूळ बघा तुम्ही, गीतेमध्ये साक्षात भगवंतांनी सांगितलेलं आहे की कर्म जसं असेल त्याप्रमाणे तो त्या कर्माप्रमाणे त्या समाजाचा, का तर एक पद्धत त्यांनी घालून दिली होती, साधी पद्धत. आपण कॉलेजला गेल्यावर समजा मी आर्ट्सचा विद्यार्थी आहे, माझं BA ला मराठी स्पेशल आहे, तर मी मराठीच्या वर्गात जाऊन बसायचं का मी सायन्सला स्टॅटिस्टिक्सच्या डिपार्टमेंटमध्ये स्टॅटच्या वर्गात जाऊन बसायचं? तर मी मराठीच्या वर्गात जाऊन बसायला पाहिजे आणि वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे. ते सोडून जर मी संख्याशास्त्राच्या वर्गात जाऊन बसलो तर काय उपयोग होणार आहे का? हे जसं साधं आहे तसं त्या काळानुरूप एक कर्मानुसार त्या जातीतला तो माणूस हे सोपं एक करून दिलं होतं की त्या वर्गात तो जाऊन बसावा की जेणेकरून ते काम समाजाला सुकर होईल. साधी गोष्ट आणखीन एक सांगतो की काही दिंड्या या पूर्वीपासून, म्हणजे ज्यांनी दिंडीला खूप चोख व्यवस्था लावली अशी, परवा आपण आळंदीला पाहिलं ना, तर त्यांनी ऐकून घ्या, त्यांनी काय केलं की दिंडीमध्ये चोख व्यवस्था लावून दिली. आणि हैबत बाबांनी त्यांची खाली हैबत बाबांची पायरी आहे, त्या हैबत बाबांनी चोख व्यवस्था का लावून दिली तर ते स्वतः मिलिटरीमध्ये होते. त्यामुळे आज जी पालखीमध्ये सगळी सुव्यवस्था आहे ती का आहे तर ज्यांनी ही पालखीची अरेंजमेंट केली, म्हणजे पालखी आली होती पण जी सुव्यवस्थितपणा आणला, जो काही कार्यक्रम आखला गेला, तर ते प्रमुख हैबत बाबा हे त्यावेळेच्या मिलिटरीत होते. त्यावेळी पालखी अत्यंत शिस्तबद्ध झालेली. तर हे जसं झालं होऊ शकतं तसं धर्मामध्ये होऊ शकतं की अमुक एक व्यक्ती त्या ठिकाणी ते योग्य काम करू शकते. तर म्हणून या पालखीमध्ये सुद्धा त्या हैबत बाबांच्या काळापासून काही दिंड्या या शेवटी होत्या. तर शेवटच्या दिंड्यांनी काय करायचं, ज्या शेवटच्या क्रमांकाच्या दिंड्या असतील त्या लोकांनी, समजा या गावातून पालखी गेलेली आहे तर काही अस्वच्छता झालेली असते, तर ती लोक, शेवटच्या दिंडीतली लोक ही तो परिसर स्वच्छ करून पुढे जायचे की जेणेकरून ज्या गावात आपण पालखी उतरवली त्या गावातल्या लोकांना काही त्रास होऊ नये. नंतर गेल्यावर म्हणा काय ही लोक पालखीतली घाणेरडी आली ते आले आणि सगळी घाण करून गेले असं ऐकायला लागू नये
म्हणून हैबल बाबांनीच एक व्यवस्था केली होती की अमुक अमुक दिंड्या सगळ्या शेवटी राहतील का, तर या शेवटच्या दिंड्याने जाताना तो परिसर स्वच्छ करून जावा, ही त्यामागची भावना होती. तर हे नियम का घालून दिले होते की समाजात एक सुसूत्रितपणा राहावा. जसा गीतेत कृष्णाने भगवंतांनी हा कर्मानुसार जात कर्मानुसार धर्म हे सांगितलं होतं त्याप्रमाणे. तर असं हे सगळं होतं, पण आपण या गोष्टी विसरलो आणि केवळ या राजकीय लोकांमुळे हे जातीतले तेढ वाढत गेले. तो भाग ऐका आणि सोडून द्या. आपण असं इथं कोणी वागत नाही आणि वागणार नाही होत हे लक्षात ठेवा. आपण आलेली व्यक्ती समोरची माणूस आहे हे फक्त लक्षात ठेवायचं, बाकी काही लक्षात ठेवायचं नाही. आणि उद्या खरंच जर एखादा प्राणी किंवा गाढव जर आलं आणि त्याला जर पाणी पाजलं तर जो पाणी पाजेल त्याच्याच मी पाय धरेन की हाच माझा भगवंत, हेच माझे स्वामी, अशी माझ्या मनाची धारणा आहे आणि तयारी पण आहे. तर श्रीखंड्याला सगळेजण शोधायला गेले. श्रीखंड्या काही त्या दिवशी सापडलाच नाही आणि नाथ आणि हे मदन शर्मा दोघेही नाराज झाले. केवढ्यात या एकनाथांची आणि मदनलाल शर्मांची भक्ती पाहून देवघरातले श्रीकृष्ण प्रगटले, साक्षात भगवान कृष्ण प्रगटले आणि शंख चक्र गदा पद्म या रूपात या भगवान श्रीकृष्णांनी देवघरातल्या मूर्तीतून ते प्रगटून समोर उभे ठाकले. आणि मग लगेच नाथांनी आणि मदनलाल शर्मांनी भगवान कृष्णाला नमस्कार केला आणि मिठी मारली अक्षरशः. त्या असं सांगतात, काही गोष्टी पारंपरिक सांगण्यात. आता समजा आमचे अण्णा गेले, आमच्या अण्णा त्यांच्या वडिलांच्या काही गोष्टी सांगायच्या, तर त्या गोष्टी अण्णांच्या गोष्टी मग सध्याच्या काळातल्या गोष्टी अशा 3-4 पिढींच्या गोष्टी जर मी उद्या श्रीधरला, प्रज्ञाला आणि आपल्या इथल्या समजा काही सेवकांना सांगायला गेलो तर ही जशी पारंपरिकता निर्माण होते, हा जसा एक प्रकारचा इतिहास तयार होतो, तसा आजही लोक असं सांगतात, हा एक इतिहास तयार होतो. आजही लोक पैठणमधली असं सांगतात, पिढ्यानपिढ्या सांगत आलेले लोक आहेत की या तिघांनी ज्या मिठा मारल्या त्या एकमेकाच्या मिठा सोडायला तयार नव्हते. म्हणजे भगवान श्रीकृष्ण, एकनाथ महाराज आणि मदन शर्मा या तिघांनी इतकी कडकडून मिठी मारली की शेवटी आजूबाजूची 4 लोक आली आणि त्यांची मिठी सोडवली आणि त्यांना तिघांना शांत बसवलं. काय बोलायचं, ही खरी भक्ती असते. पण नाथांच्या मनातनं ते काही गेलं नाही की माझ्या घरी श्रीखंड या राबत होता म्हणजे काय. आणि मदन शर्मांना पण शेवटी वाटलं की नाही, मला श्रीखंड भेटला पाहिजे. मग साक्षात कृष्णाने सांगितलं, अरे मी श्रीखंड्या नाही, श्रीखंड्या मला रुक्मिणीने सांगितलेलं आहे, तो श्रीखंड्या बघायचा आहे. मग शेवटी कृष्णाचं रूप अंतर्धान पावतं आणि तिथं त्यांना श्रीखंड्या दिसतो. मग नाथ म्हणतो, अरे हाच श्रीखंड्या, हाच श्रीखंड्या. पण नाथांना लगेच एक धक्का बसतो की अरे आता भगवान श्रीकृष्ण आपण साक्षात पाहत होतो आणि तो श्रीखंड्या, त्याच रूपामधला ते रूप जाऊन श्रीखंड्या तिथे निर्माण झाला, श्रीखंड्या अवतरला आणि आपल्या घरी याचा अर्थ खरोखरीच भगवान कृष्णच इथं राबत होते. असं पुन्हा एकदा धक्का या नाथांना बसतो आणि मदन शर्मांना मात्र आनंद होतो की हा श्रीखंड मला भेटला. आणि नाथ भगवान कृष्ण ही क्षमा मागायला जातात की भगवंता मी तुला 12 वर्ष खूप छळलं, खूप त्रास दिला, खूप कामं सांगितली असं म्हणायला जातात. तेवढ्यात ज्या खांबाला भोवळून नाथ तो खांब धरतात त्या खांबात हा श्रीखंड्या अंतर्धान पावतो आणि श्रीखंडाचा अवतार त्या ठिकाणी संपतो. पण या श्रीखंडाने 12 वर्ष नाथांच्या घरी रांजणात पाणी भरायचं काम केलं. त्यांना एवढं पाणी लागायचं, गोदावरीवरून कावडीतून भरून पाणी आणायचं. कावड म्हणजे गेल्या गुरुवारी सांगितलंय काय ते, दर गुरुवारी नाही, दररोज, सॉरी माझ्या तोंडात दर गुरुवारी दररोज गोदावरीवरून पाणी आणून रांधण भरायचे. सगळे स्वयंपाकाला पाणी किती लागत असेल, आलेली लोक जेवायला किती असतील, या सगळ्या लोकांना जीव घालायचं. ते लागणारं पाणी, घरचं लागणारं पाणी हे भगवान कृष्ण भरायचे. काय बोलायचं. ते झाल्यावर आजही त्या ठिकाणी हे रांजण तसेच आहे. या रांजणांची एक गोष्ट आहे, फाल्गुन शुद्ध षष्ठीला नाथ षष्ठी म्हणतात. तुकाराम बीज झाली म्हणजे द्वितीया झाली की एक एक गोष्टी सुरू होतात.
बीज झाली, वारकरी प्रांतात फक्त बीज म्हणतात. तुम्ही म्हणाल बीज म्हणजे काय? बीज म्हणजे तुकाराम बीज. तर बीज झाली की लगेच नाथांची षष्ठी आली. नाथांची षष्ठी म्हणजे काय? एकनाथ महाराजांची षष्ठी. तर नाथांच्या षष्ठीला आजही असं घडतं की बरेच भक्त हे मुद्दाम त्या नाथ षष्ठीला, नाथांच्या समाधीच्या दिवशी, निर्वाणाच्या दिवशी हे दर्शनाला पैठणला जातात आणि ते रांजण आजही तसेच तिथे आहेत. त्या रांजणात सेवा म्हणून गोदावरीवरून गंगेतून पाणी आणतात आणि त्या कावडीने पाणी त्या रांजणांमध्ये भरतात. असे हजारो भक्त आजच्या काळात त्या कावडी आणून त्या रांजणात भरत असतात, पण रांजण भरत नाही. आणि ज्या वेळेस आजही त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण गपचूप येतात आणि एक घागरभर पाणी होतात की लगेच रांजण भरतं. हे आजही घडतं. आवर्जून एकदा पैठणला जा आणि नाथांच्या घरी या सगळ्या गोष्टी पहा. भले यात्रेच्या वेळी जाताना यायला तरी नका जाऊ, गर्दीत नका जाऊ, किंवा जा जशी ज्याची शक्यता असेल तसं, पण या गोष्टीचं निश्चित दर्शन घ्या. आजही भगवान श्रीकृष्ण या नाथांचा रांजण भरायला त्या ठिकाणी जातात. हे एक म्हणजे नाथांचा रांजण तिथे आज आहे की जो भगवान श्रीकृष्ण भरतात आज. आणि त्याच घरात सहाण आहे की ज्या सहाण्यावर जसा आप्पा इथं स्वामींचा गंध उघडतो, सध्या नाही आहे, पूर्वी उघडायचा. सध्या त्याने आमच्या मुख्य पुजारीने 2-3 असिस्टंट नेमले आणि ते असिस्टंट आमरे मंगेश आहे आणि तो आल्यावर फक्त चेक करतो की गंध उघडून झाला काय झाला. तर वैशाली आहे, कोणी समजा गंध उघडायचं सध्या, तर तसं जसं आप्पा पुजारी हे गंध उघडायचं काम करतो तसं त्यावेळी श्रीखंडे आमचा तिथे गंध उघडायचं काम करायचा आणि नाथांच्या हाताखाली पूजेचं सगळं साहित्य आणून देणं, पूजेची भांडी घासून ठेवणं हे काम करायचा. जी भांडी पूजेची श्रीकृष्णाने घासलेली आहेत, भगवंताची जी उपकरणी आहेत, ती उपकरणी जी स्वतः श्रीकृष्णाने श्रीखंडाच्या रूपात घासलेली आहेत, तीच उपकरणी आज पैठणला नाथांच्या घरी आहेत. आणि ती सहान पण आज त्या ठिकाणी आहे. तिचं दर्शन आजही आपण घेऊ शकतो. आणि त्या सहाण्यावर भगवंताचं स्वतःचा गंध उघडून घेत होतो म्हटलं तरी चालेल की माझ्या भक्ताला त्रास नको. जसं काकूंना त्रास नको म्हणून सकाळी सकाळी इथं सगळे सेवेकरी स्वामींच्याच रूपात अवतरत असतात, असं म्हटलं तरी काही अयोग्य नाही. मंगेश असू देत, डॉक्टर असू देत, वैशाली आप्पा आहे, अमर आहे, हे स्वामींचीच रूप समजायचे आणि ते स्वामींच्याच भक्तीमध्ये, स्वामींच्याच भक्ताला काकूंना जास्त त्रास पडू नये म्हणून सगळ्या गोष्टी अशा हजर असतात. असं मागे वळून पाहावं लागत नाही की आता काय पाहिजे, आता पडीपंच पात्र पाहिजे की लगेच ते हजर असते इथे. सकाळच्या पूजेची खूप मजा असते, पण ती पूजा खूप गांभीर्याने चालते. संध्याकाळची आमची येऱ्या गावळ्याचा सगळा कारभार, एवढ्या येऱ्या गावळ्याचा की आरती सुद्धा चेष्टा चालते. आता काय बोलायचं, आरती सुद्धा कालचा डायलॉग, काल चौरी फिरवत होती, मला वाटतं वैशालीच बहुतेक परवा, ती पण एक गंमत घडली की आम्ही आरतीची तयारी केली आणि माझ्या मनात आलं की वैशालीला चौरी डाळ्या सांगावं, पण म्हटलं ही पार्श्वटी होईल की काय, का तर 2 दिवसापूर्वी मीच वैशालीला सांगितलं की तू चौरी डाळ. मग आता आज पुन्हा वैशाली कशी काय सांगायची, म्हटलं आज आपण काहीच बोलायचं नाही, आज आपण आप्पाला सांगू की तू कोणाला तरी चौरी डाळ्या सांग. आणि मी आपलं श्री स्वामी समर्थ म्हणून हात आणि तोंड दुखलं तरी चालेल पण तुलसी अर्चन करायचं या भावनेने आपलं तुलसी अर्चन करत होतो. आणि याने आरतीची तयारी केली, आरतीला कोणाला तरी बसवलं आणि हा आप्पा पुजारी म्हणाला वैशाली तू चौरी डाळायला ये. बघा माझ्या मनात होतं आणि मला असं थोडंसं वाटलं की आपल्यातून असं काही चूक घडायला नको, पण स्वामींच्या मनात होतं, आप्पा पुजाऱ्याला किरणला तेच स्वामींनी मनात आणलं की वैशालीला चौरी डाळायला उभी कर. तर इथं मग कॉमेंट्स अशा झाल्या की डॉक्टरांसारखं एकदम 5 वर पॅड लावू नकोस तू आपला 1 वरच लाव. तर
ते जोरात चवरी डाळायला लागली. ते अगं ते फक्त डॉक्टरांनीच करायचं, डॉक्टरांचा बँड 5 वर असतो, तो आपल्याला 1 वर चाल. तर अशी आमची आरतीमध्ये सुद्धा मजा चालते. सांगायचं कारण आरतीमध्ये सुद्धा आम्ही मजा करतो. सकाळी मात्र पिन ड्रॉप सायलेन्स, ती अगदी गांभीर्याने छान पूजा होते. तर हे स्वामींच्यातले जे काही अंश आम्हाला सकाळी पाहायला मिळतात, हे स्वामी भक्त म्हणजे स्वामींचेच अंशच. आणि अशा रीतीने ती पूजा होते. जसं श्रीखंड्या गंध ओळून ठेवायचा आणि आपल्याच भक्ताला आपल्याला गंध लावायला त्रास पडू नये म्हणून स्वतःच गंध ओळून ठेवायचा. काय परमेश्वर असेल विचार करा. माझ्याच भक्ताला त्रास होऊ नये म्हणून मीच हार आणून ठेवायचा, मीच गंध ओळून ठेवायचा. पूर्वी आमची हारावरून फार तारांबळ उडायची, एवढी एवढी उडायची. हार नाही, हार नाही, हार नाही, या चौकात नाही, त्या चौकात नाही, इकडं नाही, तिकडं नाही. मग फार बाबू विनतो. पण महाराजांनी अशी व्यवस्था केली की पूजेच्या आधी तिथं सकाळी 3-4 हार तर सहज असतात कमीत कमी. आता आमचा फुलवाला हार आता वेळेवर आणून देतो, तो भाग निराळा. आपला जो फुलवाला आहे नेहमीचा तोही देतो, नाही असं नाही. पण महाराजांनी त्या व्यवस्थेतली त्रुटी जी होती ती काढून टाकली. त्याचं टेन्शन आम्हाला ठेवलं नाही. हार सगळे आधीच 3-4 हार सकाळी सकाळी इथं हजर असतात. आणि ही मुलं सगळे सेवेकरी बिचारे हार पटापट घालून मोकळे होतात. जसं श्रीखंड्या आपलंच गंध आपल्याला ओळून ठेवायचा तसं. आणि ज्या घागरीनी हा श्रीखंड्या पाणी व्हायचा ती घागरी आज नाथांच्या घरी आहे. परंतु तुम्ही विचार करा, क्षणापूर्वी साक्षात भगवान श्रीकृष्णाचं दर्शन झालं आणि तरी मनातली भावना या श्रीखंड्या कुठे आहे. मग त्या श्रीकृष्णाने मी श्रीखंड्या हा असा रूप घेऊन इथं, मुलाचं रूप घेऊन इथं वावरत होतो आणि इथं राहिलो, ते रूप दाखवलं. आणि ज्या खांबात हा श्रीखंड्या उर्फ भगवान श्रीकृष्ण ज्या खांबात अंतर्धान पावले, तो खांब आजही त्या ठिकाणी. आणि त्या खांबाचं दर्शन तुलसी अर्चन करून आज त्या ठिकाणी होतं. तर या जरूर या 4-5 गोष्टी ज्या सांगितल्या त्या जरूर पैठणला गेलात तर कधी पहा. एक तर नाथांचा रांजण, दुसरं म्हणजे कृष्ण पाणी भरत असलेलं रांजण, कृष्णाची घागर दुसरी, कृष्णाची सहान तिसरी, आणखी कृष्ण ज्यात अंतर्धान पावले तो खांब. तर असा हा भगवान. आता प्रश्न असा येतो की ज्या नाथांच्या घरी साक्षात भगवंत राहिले आणि एवढे नाथ मोठे, नाथाने कसं कळलं नाही, असा एक प्रश्न तुमच्या मनात येईल. तर भक्ती मार्गात असं असतं की जर तुम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं तर समोरची व्यक्ती ही स्वामीमय वाटायला लागते. अरे आप्पा पुजारी आला तरी तो स्वामीच आहे, डॉक्टर आले तरी स्वामीच आहे, अपर्णा आली तरी ती स्वामीमयच आहे, गोपाळ आला, कृष्णप्पा आला, वासुअप्पा आला तरी ते स्वामीच आहेत, शामराव आले तरी स्वामीच आहेत, सगळे स्वामीच आहेत. कुणी वेगळं नाहीये, स्वामीमय, स्वामी भक्त आहेत सगळे. आणि ते सगळे स्वामी भक्त एवढे आहेत की ते स्वामीमय झाल्यामुळे आम्हाला ते सुद्धा पूज्य वाटतात. अशी एवढ्या पराकोटीची भक्ती, ब्रह्मानंदी जी आनंद, परमानंद, आत्यानंद याच्यातून चैतन्य रूप मागच्या खेपेला तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. आणि त्यातून परमानंद की ब्रह्मानंद ही स्टेप, तर त्या ब्रह्मानंदात ते असल्यामुळे त्यांना त्याच्यातला दुजाभाव काय वाटला नाही. आणि तेवढी ती ब्रह्मविद्या जर प्राप्त झाली तर या भावना तुमच्या निर्माण होऊ शकतात. ही पार्श्वभूमी थोडीशी झाली, पण तास होऊन गेला असेल. थोडंसं आता ओव्याकडे वळूया आणि मग आरती करू. या सगळ्या गोष्टी बारकाईने सांगण्याचं एवढंच कारण आहे की या गोष्टी सांगता सांगता आपण स्वतः नुसतं ऐकून इथं थांबायचं नाहीये. तर आपण फक्त 5 मिनिटं पडल्यावर, फक्त 5 मिनिटं, 10 मिनिटं मी मागच्या वेळेस गुरुवारी म्हणत होतो 10 मिनिटं, आज 10 मिनिटं काढून टाकली बरं का. फक्त 5 मिनिटं, 5 मिनिटं पडल्या पडल्या आपण चिंतन करायचं की या गोष्टी आज आपल्याला स्वामींच्या मठात स्वामींनीच सांगितलं, मी नाही सांगितलं, स्वामींनीच सांगितलं. माझ्याकडून स्वामी बोलतेच झाले. तर ज्ञान दिलं,
प्राप्त झाल्यावर यातून सगळ्यातून निवृत्त व्हावं, नो अटॅचमेंट ही भावना व्हावी म्हणून निवृत्ती पाहिजे. म्हणून गुरु कोण झाले? निवृत्ती झाले. नो अटॅचमेंट भावना होण्यासाठी गुरु कोण? निवृत्ती. हे गुरु. ज्ञानाचा अहंकार येता कामा नये. नाहीतर मग लगेच इथं बसायला चांदीचं नाही, मग काही दिवसांनी सोन्याचं सिंहासन लागतं आणि आपल्याला चोरी ढाळायला 4 माणसं लागतात. आणि असं मी बोलू नये या ठिकाणी बसून, पण मी तिथं आमचा महिला वर्ग त्यांच्याच हातात गजरे घालायला लागतं. हे आम्ही पाहिलं बरं काय का. आम्ही पूर्वी इथल्या एका मंदिरात जायचो आणि तिथे हे सगळे प्रकार चालायचे. ज्या दिवशी लक्षात आलं की बाबा हे काय बरोबर वाटत नाही, त्याच्यापासून तिथं जाणं बंद केलं. आणि त्या बिचाऱ्या प्रवचनकारांनी की ज्याचं वय 65-70च्या घरात होतं, त्यांनी शाळेतल्या मुलीशी लग्न केलं त्याच ठिकाणी. असं होऊ नये समाजात. आपल्याला त्याबद्दल काही उहापोह करायचा नाही, पण असं घडतं तर या सगळ्या गोष्टी आपणच आपल्या तपासून पाहिजे असतात आणि आपण ठरवायचं असतं. म्हणून ज्ञान प्राप्ती जरी झाली तरी त्याच्यातून गर्व होता कामा नये आणि गर्व होऊ नये म्हणून निवृत्तीनाथ आहे. सगळ्यातून निवृत्त व्हावं, नो अटॅचमेंट ही भावना असावी म्हणून निवृत्तीनाथ. मग ज्ञान. आणि मग असं ज्ञान जरी प्राप्त झालं तरी या ज्ञानाच्या पायऱ्या आपण दिवसेंदिवस चढत राहायला पाहिजेत. याच्या ज्ञानाच्या पायऱ्या आज बाबा ज्ञानेश्वरी झाली बरं का, मग आता सांगवे 65 ती पण झाली, मग अमृत अनुभव तो पण झाला, मग नाथ भागवत ते पण आता वाचनात चाललंय. मग अशा या ज्ञानाच्या पायऱ्या एक 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 चढत राहायच्या म्हणून सोपान. म्हणून काय? सोपान. सोपान म्हणजे पायरी. आणि हे सगळं झाल्यावर सगळ्यातून मुक्त होता येतं म्हणून मुक्ताबाई. कशी आई वडील हे विठ्ठलपंत आणि रुक्मिणीपंत कसे असतील, केवढे ज्ञानी असतील बघा. काय मुलांची नावं ठेवली? थोरल्या मुलाचं नाव निवृत्ती, दुसऱ्याचं नाव ज्ञानेश्वर, तिसऱ्याचं नाव सोपान आणि मुलीचं नाव मुक्ता. काय नावं ठेवली, किती सुंदर नावं ठेवली. तर या क्रमाने आपल्याला जायचंय. तो क्रम कधी सोडायचा नाही. आणि याचा फक्त दररोज झोपताना 5 मिनिटं विचार करायचा आहे की आपण याच्यात कुठे बसतो. आणि जर बसत नसू तर आपण काय केलं पाहिजे? नाही बाबा उद्यापासून रागवलं नाही पाहिजे, कोणावरही रागवायचं नाही. किंवा रागवलं तर तेवढ्यापुरतं आपलं झालं की रागाचं रूप संस्कृतमधल्या रागाचं व्हावं. म्हणजे कुठं संस्कृतमधला राग म्हणजे प्रेमाचा व्हावा. आणि त्या दृष्टिकोनातून आपण वागावं असं हळूहळू आपण ठरवत जायचं. ते साधन चतुष्टया सायास न पाती चातुर्य विलास एकतरीला पुरे विश्वास स्वयं प्रकाश ते करती ते जगामादी सदा असती जीव मात्र ते दिसती परी विकल्पेची ठकेदती नाही म्हणती नास्तिके मातीचे या द्रोण केला तो कवळिका भाव कळाला म्हणून विश्वास सेविन नाडला जगू ठकला विकल्पे एकाएकी विश्वासता तरी वाणी नाही निज सत्ता त्याचे चरणी भावार्थता ठेविता माता विश्वासे ते नमस्कारिता आवश्यक करुणी ठाकती एक परी एकपणे सेवक त्यांची देख स्वयं व्हावे. ओवी क्रमांक 45ला थांबूयात. 40 मागच्या वेळेस झाल्या होत्या, आज 45ला थांबूयात. आणि 5 ओव्यांमध्ये नाथांनी काय ब्रह्मांड सांगितलंय हे पाहण्याचा प्रयत्न करूया. तेथे साधन चतुष्ट सायास न पाती शास्त्र चातुर्य विलास एक धरला पुरे विश्वास स्वयं प्रकाश ते करती. तर नाथ असं म्हणताय की आपण हा जो ज्ञानप्रकाश आहे, हा ज्ञानप्रकाश स्वयंप्रकाश ते करते. हे जे ज्ञान आहे हे ज्ञान आपणच आपलं आत्मसात करायचं असतं. आपणच आपलं हे ज्ञान घ्यायचं असतं की जे कालांतराने ज्ञानप्रकाशाचं रूपांतर हे स्वयंप्रकाशात होतं. कसं की सूर्याला वेगळ्या उजाडीची जरूर नसती. इथं ही ज्योत लावलेली आहे, याला वेगळ्या उजाडीची जरूर नसती. तसं ज्ञान आत्मसात करता 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 एवढं ज्ञानी व्हावं की जे स्वयंज्ञानी होऊन स्वयंप्रकाशितच होऊ शकतात. असं हे ज्ञान आपणच आपण मिळवायचं असतं.
आणि हे ज्ञान आपल्याला घेताना त्या ठिकाणी आपण पूर्ण विश्वास ठेवायचा असतो आणि या शास्त्रांमध्ये जे चातुर्य सांगितलेले आहे ते चातुर्य मग तुला आपोआप कळेल आणि ते आत्मसात होईल असा तू विश्वास धर. आणि एकदा का हे ज्ञान तुला प्राप्त झालं की मग त्या प्राप्त ज्ञानातून ज्ञानप्रकाश, स्वयंप्रकाश, की ज्या प्रकाशाला दुसऱ्या प्रकाशाची गरज नसते असा प्रकाश निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तरी पण या जगामध्ये ते जगा माझी सदा असती जीव मात्रा ते दिसती तरी विकल्पेची ठकी जाती नाही म्हणती नास्तके. पण मनामध्ये काही माणसांच्या विकल्प निर्माण होतात आणि या विकल्पांमुळे हे ज्ञान पूर्णत्वाला जर गेलं नाही तर एखादी गोष्ट ही अशी नाही अशी म्हणायची प्रवृत्ती येते. त्याचं कारण हे विकल्प हे मध्ये येतात. आता काल साधारणतः 7:45च्या दरम्यान आम्ही या ठिकाणी तुलसी अर्चन काल शेवटचं झालं. तर तुलसी अर्चन करताना सगळ्यांनी आम्ही पाहिलं 7:45च्या दरम्यान महाराजांच्या डाव्या खांद्याजवळून विभूती काल परत आलेली होती. आम्हाला सगळ्यांना आनंद वाटला आणि पुन्हा त्या विभूतीचं सगळ्यांनी आम्ही दर्शन घेतलं. तर हे दर्शन होऊन सुद्धा जर एखाद्याच्या मनात विकल्प आला, त्याला ज्ञान इथं दिलं गेलेलं आहे, हे ज्ञान प्राप्त, त्याला ज्ञानाची जी कसोटी आहे, ज्ञानाची जी प्राप्ती आहे ती झालेली आहे आणि तरीही एक विकल्प जर मनात आला, त्या विकल्पामुळं बिचाराला समोर दिसत असून सुद्धा काहीतरी भ्रम होतो किंवा हे खरं का खोटं अशी त्याची भावना निर्माण होते आणि ती श्रद्धा जर ढासळली तर सगळं संपलं. म्हणून मातीची या द्रोण केला, द्रोणाचार्यांनी नाही एकलव्यानी मातीची या द्रोण केला. गुरु समजून एकलव्याला द्रोणाचार्य शिकवायला तयार नव्हते. तर एकलव्यानी मातीची द्रोणाचार्यांची मूर्ती केली आणि त्या मूर्तीसमोर उभं राहून तोच बिचारा आपला आपला एकटा शिकला. म्हणून मातीची या द्रोण केला. द्रोणाचार्यांनी एकलव्याने मातीचा द्रोणाचार्य तयार केला आणि तो जगापुढे अशा रीतीने उभा ठाकला की त्याला तोड नव्हती. आणि हे का होऊ शकलं तर या एकलव्याची दृढ श्रद्धा. द्रोणाचार्यांकडे अनेक शिष्य अर्जुनासारखे रती महारथी शिष्य होते, परंतु एकलव्य श्रेष्ठ का ठरला तर एकलव्याची श्रद्धा, निष्ठा. आणि या निष्ठेमुळं एकलव्य हा सर्वश्रेष्ठ ठरला की जेवढा अर्जुन सुद्धा या धनुर्विद्येमध्ये पारंगत नव्हता. अर्जुनापेक्षा श्रेष्ठ एकलव्य होता, परंतु खऱ्या अर्थाने काय, अर्जुनाला द्रोणाचार्यांनी शिकवलं तसं एकलव्याला शिकवलेलं नव्हतं. पण दृढ श्रद्धा कशी कामाला येते जशी एकलव्याला येते असं नाथ थोडक्यात सांगून जात आहे. म्हणजे निष्ठा कशी असावी हे नाथाने दाखवलेलं आहे आणि हे थोडक्यातलं ऐकून आपणही पुढे जायचंय की आपली भक्ती कशी असावी, आपण आपल्या भक्तीत कसं असावं हे नाथ सांगून जातात या ठिकाणी. आणि अशा निर्विकल्प मनाने जर आपण विश्वास ठेवला, जसा एकलव्याने निर्विकल्प मनाने या मातीच्या द्रोणाचार्यांवर विश्वास ठेवला आणि तो धनुर्विद्येत पारंगत झाला, तेवढा दृढ विश्वास, दृढ श्रद्धा, दृढ भक्ती ही जर आपण परमेश्वरावर ठेवली तर आपण निश्चितच तिथपर्यंत पोहोचू. का तर तेवढा आपला विश्वास होता. आणि असं जर घडलं
तर आपली आत्मसत्ता जी आहे ती आपली आत्मसत्ता मगाशी जसं स्वयंशिस्त सांगितली अशी स्वयंशिस्त अशी आत्मसत्ता जी आहे अशी आत्मसत्ता ही जागृत होऊन आपल्याला मग जसं मातीचा द्रोणाचार्य असून सुद्धा त्यांनी न शिकवता सुद्धा एकलव्य शिकला तसं भगवंत आपल्याला शिकवत जातो. आणि जसं द्रोणाचार्य मातीचे होते तरी हा पारंगत झाला तसे आपण जर दृढ निष्ठा ठेवली तर आपल्याला असे आत्मानुभव यायला आपल्याला आत्मानुभव यायला काही त्रुटी पडत नाही. लक्षात आलं ना? आपल्याला आत्मानुभव यायला काही त्रुटी पडत नाही जसं द्रोणाचार्य आणि एकलव्य हे लक्षात घेतलं आहे. आणि ते नमस्कारिता आवश्यक म्हणजे अगदी जरूर, आवश्यक म्हणजे अगदी जरुरी नाही, सोपे शब्द आहेत किंवा अगदी प्लीज होऊन आपण काहींची प्लीज शब्द कसा वापरतो तसं या ठिकाणी शब्द वापरलाय. ते नमस्कारिता आवश्यक करुणी ठाकुकी एक परी एकपणे सेवक त्यांची जी देखे स्वयं होवावी. आणि असं त्यांच्याशी आपण जर एकरूप झालो आणि असं एकरूप होऊन जर त्यांना आपण नमस्कार केला तर ते आपल्याशी ऐक्य पावायला काही अवघड जात नाही आणि ते आपल्याशी ऐक्य रूपाने स्वतःच सेवक होऊन राहतात. परी एकपणे सेवक त्यांचे देख स्वयं होवावे. अशी ही ब्रह्मसुखाची जी गोडी आहे ही गोडी ही तुमची भक्ती जशी वाढत जाते तशी ही गोडी वाढत जाते. तुम्ही जसं स्वामींचं आवडीने म्हणून एका अभंगात म्हटलेलं आहे, आवडीने भावे हरी नाम घेसी. तुम्हाला वाटेल संत हे दोन शब्द का वापरतात, ते खूप चाणाक्ष होते. म्हणून आवडीने घे आणि तुझ्यात आवड असून सुद्धा उपयोग नाही, त्यात भाव पाहिजे. म्हणून आवडीने भावे हरिनाम घेसी. आवडीने आणि पूर्ण भावना ओतून जर तू भगवंताचं नाव घेतलंस, आवडीने भावे हरिनाम घेसी. एक आठवण म्हणून तुम्हाला सांगतो या अभंगांवरून. शाळेत आणि कॉलेजला असताना, शाळेत नुमवीला आणि कॉलेजला एसपीला, तिथून सायकलवर कॉलेजला पोहोचेपर्यंत जाताना समजा एक सायकल उजवा ब्रेक कधी आपण लावत नाही सायकलचा, लावला उजवा ब्रेक तर आपण दातावर बसून पडलं म्हणून समजायचं. तर उजवा ब्रेक दाबायचा, त्याच्यावर एक मी कागद लावून ठेवायचो. तिथून एसपीला जायला साधारण 10-12 मिनिटं 15 मिनिटं लागायची सायकलवर. आणि त्याच्यात अभंग लिहून ठेवायचा जाताना. आणि तो अभंग इथून कॉलेजला एसपी कॉलेजला जाईपर्यंत पाठ करायचा. आणि येताना तेच पान उलटं करायचं, येताना दुसरा अभंग पाठ करायचा. असं केल्यामुळे स्वामींच्या कृपेने माझे पुष्कळसे अभंग म्हणजे त्या काळात मला वाटते जवळजवळ संख्या आता माझ्या नीट आठवणीत नाहीये, पण 1200 का 1300 संख्या माझी अभंगांची पाठ झाली होती. आता इथे लक्षात येतील, फक्त थोडीशी उजळणी करायला पाहिजे. कारण पुन्हा मधलं आयुष्य धकाधकीचं, जीवनातले चढ उतार, सगळ्या गोष्टी, आई वडिलांची आजारपणं, काही प्रापंचिक गोष्टी, यामुळं थोडंसं इकडे तिकडं होतं. पण त्यातले भाव सगळे लक्षात येत म्हणून इथं पोपटासारखं बोलू शकतो. नाही तर हे एवढं मी काय आज दुकानात इथं आलो आणि इथं बसून वाचायला सुरुवात केली असं नाही झालं. स्वामींच्या कृपेने ते संस्कार झालेले आहेत. आणि खऱ्या गोष्टी सांगायला कधी घाबरायचं नाही. या न्यायाने 2 दिवसांपूर्वी मी आपल्या गोपाळा, कृष्णापाला, वासोप्पाला, आप्पाला सांगितलं की कैकदा म्हणजे असं आम्ही गप्पा मारत होतो आणि त्या गप्पांच्या ओघांमध्ये मी सांगून गेलो त्यांना. आणि खरं सांगायला घाबरायचं नाही, या भावनेने सांगून गेलो की काही वेळा
एखादा ग्रंथ उघडला की मला याची जाणीव होती की पूर्वजन्मी आपण वाचलेले, एवढी जाणीव होती. आणि एक प्रसंग असा माझ्या आयुष्यात येतो आणि तो प्रसंग जर आला तर मला खूप रिलॅक्स वाटतो आणि त्या रिलॅक्समध्ये मला खूप आत्मिक समाधान जे आहे ते मिळून जातं आणि तो मला माझा पूर्ण पूर्वजन्म आठवलेला असतो. आणि त्यावेळेस मी कुठले कपडे घातलेले होते आणि कुठलं कसं ठिकाण होतं, काय होतं हे सुद्धा मी गोपाळला, आप्पाला, कृष्णाप्पाला आणि वासुआप्पाला सगळ्यांना त्याविषयी सहज गप्पा मारता मारता रात्री सांगितलं. आळंदीला सांगितलं का की पोरं सगळी काकांना उचलून आळंदीला घेऊन गेली आग्रहाने सेवेकरी पोरं. आणि आता काय भक्तांच्या आज्ञेत सगळे असतात, तसं मी या सेवेकरांच्या आज्ञेत. ते म्हणाले चला आळंदीला. म्हणलं चला. 2 वाजता यांनीच सुचवलं की आळंदीला जायचं. दुपारी 2ला ठरलं. त्यानंतर आमच्या धर्मपत्नीने स्वयंपाक केला आणि 3ला आम्ही आळंदीला. 7ला परत 7:15 7:30ला पुण्यात, 8:30ला इथं आरतीला हजर की जसं कुठं गेलोच नव्हतो. पण येताना आम्हाला सगळ्यांना मात्र वाटलं बरं का, खूप वाटलं. पण शेवटी काही गोष्टी असतात ना, त्यामुळं नाला म्हणून आम्हाला पुण्याला यावं लागलं. नंतर आमच्या सगळ्यांच्या मनाची तयारी होती की आम्ही सतरंजी टाकून इंद्रायणी काठी शांत बसलेलो होतो, असं वाटलं इथून जाऊच नाही. मग सगळ्यांना विचारलं, सगळे म्हणले खरंच काका असंच वाटतं इथून जाऊच नाही, पुण्यात इथंच राहतात. अरे म्हणलं चला घरी, नाहीतर उगाच तिकडं रडारड सुरू व्हायची लगेच. अहो काय झालं, कुठे गेले, अशी रडारड व्हायच्यात आपण पुण्यात जाऊन पोहोचू. म्हणून बरोबर या सगळ्यांना आणलं बरं का, नाही तर आज इथं सेवेकरीच कोणी दिसले नसते. आणि 7:30ला आम्ही आलो आणि नेहमीप्रमाणे आल्यावर आरती वगैरे आमची झाली. त्याविषयी एक परळी वैजनाथचे ग्रस्त आलेले होते. ते इंजिनियर आहेत आणि त्यांचे भाऊ एका बँकेमध्ये मॅनेजर होते. आमच्या शेषाचार्यांना म्हणजे महाजन काकांना मी त्याविषयी ते दाखवले. हे त्यांचे भाऊ असा असं तो किस्सा सांगितला. आजच्या काळामध्ये त्यांच्या भावानी म्हणजे ते परमार्थामध्ये एवढे पुढे होते, मूळचे परळी वैजनाथचे आणि विवेकानंद नावाचे सातारजवळ त्यांचे अलीकडच्या काळातले विवेकानंद नावाचे गुरु होते. आणि या कुलकर्ण्यांच्या म्हणजे परळी वैजनाथचे जे कुलकर्णी आहेत त्यांचा ते इंजिनियर आहेत. त्या इंजिनियरच्या भावाने म्हणजे आमचे चंदूकाका जवेरी जे आहेत त्यांचे ते खास मित्र, तर त्यांच्या भावाने अलीकडच्या काळात म्हणजे 2006 मध्ये कोल्हापूरच्या जवळ जलसमाधी घेतली. काय बोलायचं, भक्ती ही आजही कुठल्या टोकाला जाऊ शकते. आणि त्यांनी मुहूर्त काढून शास्त्रशुद्ध अशी ती समाधी घेतलेली आहे. म्हणजे आजही अशी लोक आपल्या समाजात आहेत आणि म्हणूनच हा समाज आजही सुव्यवस्थित चाललेला आहे. नाहीतर सगळ्या ज्या समाजात जर वाईट गोष्टी असत्या तर समाज कधी जर रस्त्याला गेला असता. पण तुमच्यासारखी 4 माणसं चांगली आहेत म्हणून हा समाज असा छान चाललेला आहे. मग त्या दिवशी इंद्रायणी काठी बसल्यावर या सगळ्या गोष्टी मी या सेवेकरांना सांगितल्या की हे ज्ञान हे काही एका जन्मातलं नाही, हे स्वामींच्या कृपेने अनेक जन्मातलं असेल आणि त्यांना माहिती आहे की या जीवाचा उद्धार कधी करायचा. पण उद्धार होणार एवढी खात्री, एवढा कॉन्फिडन्स मला आज आलेला आहे की काय नाही, आपल्या जीवाचा उद्धार नक्की होणार. मी असं म्हणत नाही की मला अमुक प्रकारची मुक्ती मिळावी. मुक्तीमध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत बरं का. मोक्ष म्हटल्यावर नुसता मोक्ष नाही, मोक्षात अनेक कॅटेगरीज आहेत. महा अमुक मोक्ष, तमुक मोक्ष, तमुक मोक्ष, तमुक मोक्ष, असं करता करता मग ते वेगळे वेगळे प्रकार असतात. तेवढा अभ्यास करायला आपल्याला अजून वेळ आहे, एक 10 वर्ष लागतील. असं दररोज अभ्यास केला तर एक 10 वर्षांनी नेमका मोक्ष म्हणजे कुठला चांगला आहे 10 वर्षांनी कळेल. इतकेच कळणं काय ते सोपं नाही. तर तो अभंग मगाशी सांगत होतो आणि तेवढा अभंगाचा गभिदार्थ सांगतो आणि थांबतो. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याची सर्व आहे. तू आवडीने आणि मनापासून बाय हार्ट भगवंताचं नाव आहे. नाही तर उगाच
श्री स्वामी स्वामी झाला जेव. आणि एक हाक मार, महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. अरे स्वामींना हाक ऐकायला जायला पाहिजे, कुठे का असेल ना स्वामी महाराज, इथं बसलेले असोत, स्वर्गात असोत, काशीत असोत किंवा अक्कलकोट मध्ये असोत, पण एक सुंदर हाक मारा, महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. किंवा आपली शेजारती म्हणताना, निद्रा सुखाने करी स्वामी यतिराया. आय काइंडली रिक्वेस्ट यू प्लीज स्लीप. दिवसभर महाराज तुम्ही कष्ट केलेले आहेत, खूप त्रास सहन केले भक्तांसाठी, क्षणाक्षणाला आम्ही तुम्हाला त्रास दिलाय. साधी रिक्षा मिळत नसली तर आम्ही स्वामी हाक मारली, रिक्षा आली. काय पण आली रिक्षा. अहो रिक्षा मिळत नव्हती, हाक मारली. आणि अहो पुढची गंमत आहे का ना, अहो रिक्षात बसून रिक्षावर श्री स्वामी समोर ते लिहिलं होतं. अरे पण लेका, साधी रिक्षा मिळण्यासाठी स्वामीला नको ना त्रास दे, पण दे तुझी भक्ती जरा पुढच्या टप्प्यापर्यंत जाईपर्यंत हाही त्रास देऊन बघ. तर म्हणून दिवसभर स्वामी थकलेले आहेत, भागलेले आहेत, आपल्यासाठी कष्ट केलेले आहेत, हजारो भक्तांसाठी धावून आलेले आहेत. म्हणून निद्रा सुखाने, निद्रा सुखाने करी स्वामी यतिराया यतिराया यतिराया. असं स्वामी खरंच झोपले पाहिजे. निद्रा सुखाने झालं वाटत लागले तुम्ही बघायलाच पाहिजे. करी स्वामी यतिराया की झालं ते झोपलेले स्वामी उठून बसायचे. मी नाही म्हणत प्रत्येकाच्या आवाजात गोडवा असेल, कुणी काही सगळेच वाडकर नाहीयेत, सगळेच काही श्रीधर फडके नाहीयेत, सगळेच काही लता मंगेशकर नाहीत, मला मान्य आहे. पण थोडस प्रयत्न करा ना. मी यती राया म्हणेल, माझ्यापेक्षा आणखीन सुंदर आवाजात एखादा आणखीन सुंदर गाईल, पण कुठेतरी त्या भावनेत तुम्ही राहत, ती भावना पाहिजे. म्हणून आवडीने भावे. म्हणून काय, मी मूळ पदावर आहे. नंतर तुम्ही मला काका सांगतात तर कुठेच गेले, मूळ पदावर आहे मी. म्हणून आवडीने भावे. आवडीने भावे हरी नाम घेसी. असं जर भगवंताचं तू नाव घेतलंस, मग तो तुमचा भगवंत कोणी असेल. मी असं म्हणत नाही की तुम्ही स्वामींचंच करा, माझ्याकडे असं काही कंडिशनल काही नाही बरं का. तुम्ही स्वामींचं करा, या आता सगळेजण म्हणतात म्हणून मी म्हणतो, या गोगावले मठात या, सारसबागे जवळच्या मठात जा, मंडईतल्या मठात जा, जवळ घरात शेजारच्या मठात जा, कुठंच नाही जाता आलं घरातल्या स्वामींकडे बसा. असं आपल्याकडे काही नाही, इथंच यायला पाहिजे असं अजिबात आग्रह नाही. कुठेही करा, पण प्रेमाने करा. म्हणून आवडीने भावे. भाव का म्हटलंय हे आता तुम्हाला कळलं, यतिरायावरून कळलं. नंतर आरती कशी करतात ते तुम्हाला सांगितलं की ते आमच्या स्वामींना असा डुलका लागायला तर ते जागे, त्याला कोण एवढ्या जोरात मध्ये यतिराया असे उठून बघायचे विचार आहे. असं करू नका. हो तर असं हरिनाम जर घेतलं, तुझी चिंता त्याशी सर्व आहे, तर तुझी चिंता व्हायला तो स्वामी महाराज समर्थ आहे. ते स्वामी महाराज बसलेले, आवडीने भावे हरिनाम घ्यायची, तुझी चिंता त्याची सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, कोणत्याही गोष्टीचा, जी काही गोष्ट आज तुझ्या जीवनात घडली असेल, या क्षणाला घडली असेल, त्या कुठल्याही गोष्टीचा तू खेद करू नकोस. डोंट बी अफ्रेड. कुठल्याही गोष्टीबद्दल तू दुःख व्यक्त करत बसू नकोस. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती तो लक्ष्मीचा दानच असे. आमचे लक्ष्मीचा पती हा भगवंत, हा विष्णू, हे तुझं दुःख जाणतोय. किती बोलवा किती नाही, परंतु ते बोलल्याशिवाय कळत नाही. महाराजांनी आम्हाला इथंच सांगितलं की तुमच्या मातोश्री काही पेलवत नव्हतं दुःख, तरी बळजबरी गेलो आणि हक्काला हाक मारली आणि म्हटलं एक शेवटचे 2 शब्द गोड
मी 2 शब्द बोलावे, तिने 2 शब्द बोलावे, असं थोडंसं संभाषण व्हावं या भावनेने तिथं पोचलो. पण आमच्यापेक्षा 10 पावलं पुढं होती. आमच्या आईने खुनेने सांगितलं की माझा जप चालू आहे, तू आता काय बोलू नकोस. आणि श्री स्वामी समर्थ ती म्हणत होती आणि तिने सांगितलं जप चालू आहे, काय खून केली मला. मी ती समजलो, काय बोलू नकोस. तुम्ही विचार करा, आयुष्याच्या शेवटच्या क्षणाला जर घरातला थोरला मुलगा आला की जो खऱ्या अर्थाने करता आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांनी कर्तव्य पण केलेलं आहे पहिल्यापासून, असं असून म्हणजे माझ्या लहानपणापासूनच आई वडिलांच्या सगळ्या गोष्टी माझ्याकडेच होत्या. म्हणजे